राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। बैठकीमध्ये 10 मोठ्या निर्णयांसंदर्भात शिक्कामोर्तब। शेत जमिनीच्या कौटुंबिक वाटणी पत्राच्या दस्ताला लागणारी फी माफ करण्याचा सरकारचा निर्णय। पुण्यासह रायगड रत्नागिरीला हवामान विभागाकडून रेड अलर्ट, तर पुढील 4 ते 5 दिवस सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता। मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यात 37,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। एनडीआरएफच्या निकषानुसार मदत दिली जाणार। कॅबिनेटच्या बैठकीनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांची माहिती। ॲक्वालाईनचे काम करणाऱ्या तुर्किश कंपनीला काढून टाका, आमदार आदित्य ठाकरेंची मागणी। तर काल झालेल्या पावसामुळे वरळी मेट्रो स्थानकात पाणीच पाणी। दिशा सालियन प्रकरणामध्ये दिनो मोरियाचाही हात। नारायण राणेंचा हल्लाबोल, तर दिनो मोरिया ही मातोश्रीची सून। नितेश राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका। सह्याद्री अतिथीगृहामध्ये उद्या दुपारी 12 वाजता बैठक। आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा देवेंद्र फडणवीस घेणार आढावा। 10 मानाच्या पालख्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार। आयकर रिटर्न भरणाऱ्यांना मोठा दिलासा। रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 1.5 महिन्यांनी वाढवली। 15 सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न भरता येणार। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार। रुपाली चाकणकर यांच्यापासून जीवाला धोका। संगीता भालेरावांची फेसबुक पोस्ट। वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचे तपशील समोर। लग्नामध्ये 1 दिवसाला तब्बल 1.5 कोटींचा खर्च। वैष्णवी हगवणे प्रकरणावरून संपूर्ण समाजानंच आत्मपरीक्षण करण्याची वेळ। महाराष्ट्रातील 6 मान्यवर पद्म पुरस्कारानं सन्मानित। अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार प्रदान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।